ब्लॉग भाग 2 वारीतली माऊली. नाशिक ते पंढरपूरच्या सायकलवारीत भेटलेली माऊली नाशिकचे आदरणीय प्रवीण खाबिया काका. 376 किलोमीटर अंतर, 2 दिवस आणि एकच ध्यास, विठ्ठल. 2012 7 जणांनी सुरू केलेली सायकलवारी आज महाराष्ट्रातील हजारो सायकल वारकऱ्यांचा प्रेरणादायी सोहळा बनला आहे. आपल्यापैकी अनेकांच्या मनात आयुष्यात एकदा तरी पंढरपूरची वारी करण्याची इच्छा असते. विठ्ठलाच्या भेटीसाठी वारकऱ्यांसोबत चालावं, टाळ मृदुंगाच्या गजरात हरवून जावं, पावलोपावली माऊलीचा अनुभव घ्यावा असं प्रत्येकाला कधी ना कधी वाटतं. मात्र प्रत्येकाची वेळ वेगळी असते आणि प्रत्येकाला ही संधीही आपल्या योग्य वेळी मिळत असते. यंदाच्या भागवत एकादशीला पुण्यामध्ये आषाढी वारीचा मुक्काम आला होता. त्यावेळी पंढरीच्या वारीतील या एका मुक्कामाचं साक्षीदार होण्याचं सुंदर संधी विठोबाने आम्हाला दिली. वारकऱ्यांची शिस्त, त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान, विठ्ठल नामाचा गजर आणि संपूर्ण वातावरणात जाणवणारी माऊलीची ऊर्जा अनुभवताना मन अक्षरशः भारावून गेलं. या सुंदर क्षणी नाशिकहून निघालेल्या सायकल वारीतील ज्येष्ठ सायकल वारकरी प्रवीण खाबिया काकांचा अनुभव प्रत्यक्ष त्यांच्या मुखातून ऐकण्याचं भाग्य आम्हाला लाभलं. त्यांच्या प्रत्येक शब्दातून सायकल वारीचा प्रवास दिसत होता. प्रत्येक अनुभवातून त्यांची विठ्ठलावरील श्रद्धा जाणवत होती. त्यांच्या चेहऱ्यावरील ऊर्जा पाहताना असं वाटत होतं की सायकल वारीतून परतलेला हा केवळ एक सायकल स्वार नाही, तर माऊलीच्या भेटीचा आनंद सोबत घेऊन आलेला एक वारकरी आहे. खाबिया काकांनी सांगितलेले अनुभव ऐकताना जणू आम्हीही त्यांच्यासोबत नाशिकहून पंढरपूरच्या दिशेने सायकल चालवत होतो. अहमदनगरचा मुक्काम, रस्त्यातील थकवा, सहकाऱ्यांची साथ, अचानक आलेली प्रकृतीची अडचण, डॉक्टरांनी केलेली मदत, दुसऱ्या दिवशी मिळालेली अनपेक्षित ऊर्जा, सायकल रिंगण आणि शेवटी विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाचा आनंद, हे सगळं त्यांच्या शब्दातून आमच्यासमोर जिवंत होत गेलं. त्यांचा अनुभव ऐकल्यानंतर मनात एक नवीन आशा निर्माण झाली. पायी वारीसाठी 20 ते 25 दिवस देणं प्रत्येकाला शक्य नसेल, पण कदाचित माऊलीने आपल्यासाठी दुसरा मार्ग ठेवलेला असू शकतो. पुढच्या वर्षी पायी वारी जमली नाही तरी 2 दिवसांची सायकलवारी नक्की अनुभवता येईल अशी श्रद्धा मनात जागी झाली. खाबिया काकांनी आम्हाला केवळ त्यांच्या सायकलवारीची माहिती दिली नाही, त्यांनी आमच्या मनात एक नवीन स्वप्न जागवलं. विठ्ठलाकडे जाणारा मार्ग फक्त पायीच असतो असं नाही. भक्ती, मेहनत, सातत्य आणि समर्पणाने सायकलचं प्रत्येक पेडल मारलं तरी तो मार्ग माऊलीकडेच घेऊन जातो. याच प्रेरणादायी भेटीतून उलगडलेली ही नाशिक ते पंढरपूर सायकल वारीची विलक्षण कहाणी. 2012 साली अवघ्या 7 मित्रांनी श्री हरीश बैजल यांच्या प्रेरणेतून एक वेगळा संकल्प केला. पंढरपूरला सायकलने जायचं. त्या छोट्याशा संकल्पातून सुरू झालेली ही सायकलवारी आज महाराष्ट्रातील हजारो सायकलप्रेमी आणि विठ्ठल भक्तांना जोडणारी प्रेरणादायी चळवळ बनली आहे. प्रवीण खाबिया काका या सायकलवारीच्या फाउंडेशन टीममधील सदस्य आहेत. आज वयाच्या 61व्या वर्षी ते या समूहातील ज्येष्ठ सायकल वारकरी आहेत. मात्र त्यांचा उत्साह, सातत्य, फिटनेस, ऊर्जा आणि विठ्ठलावरील श्रद्धा पाहिली की वय हा केवळ आकडा आहे याची जाणीव होते. यंदाच्या भागवत एकादशीला या वारीमध्ये तब्बल 140 सायकल